ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज एक वेगळा विषय घेऊन आपण भेटणार आहोत। अनेक देवतांचे मंत्र किंवा उपासना करण्यासाठी जो जप आपण करतो तो साधारणपणे आपल्याला माहिती आहेत। शिवाचा जप कोणत्या मंत्राने करायचा, विष्णूचा कोणत्या मंत्राने, रामाचा कोणत्या मंत्राने, देवीचा कोणत्या मंत्राने, अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक देवतेच्या मंत्राचं सामर्थ्यही अलौकिक असंच आहे। सध्या आपण बघतो आहोत शिवाचं चित्र, शिवशंभो शिवशंकराचं चित्र अनेकांना भूल पाडतंय, आकर्षून घेतंय। शिवाच्या अंगावर असणारी आभूषणं त्यांचं अलौकिकत्व कोणाला मोहात पाडतंय। अनेकांना ते प्रकट करावं, दाखवावं, प्रदर्शित करावं अशीही इच्छा होतीये। आपल्या सनातन संस्कृतीचं हेच तर वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे आणि लवचिकतासुद्धा आहे। भले भले सनातन संस्कृतीला नावं ठेवतील, नाकारतील, पण पुन्हा वळून त्याच संस्कृतीच्या अक्षुण्ण विचारधारेशी जोडली जातातच। तसंच या शिवचित्राचं आहे ना, तेच दाखवावंसं वाटतंय अनेकांना, त्याचीच भूल पडतीये आणि त्याचीच माहिती घ्यावीशी वाटते। आज आपण शिवाच्या आराधनेसाठी जो मंत्र वापरला जातो त्याच्याविषयी जाणून घेऊया। मंत्र तर आपल्या सगळ्यांना ओळखीचा आहेच। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आहे ना ओळखीचा हा मंत्र। यामध्ये ओम प्रणवच आहे, त्यामुळे मंत्रामध्ये ओम नाही येणार। कुठल्याही देवतेच्या मंत्राची सुरुवात ओमनी होते, कारण तो प्रणव ओंकार आहे। म्हणजे न म शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे। मच्या पुढे विसर्ग आहे, पण त्या विसर्गाचा श्वास सोडला जातो, त्यामुळे ते अक्षर म्हणून धरलं जात नाही। तर ही 5 जी अक्षरं आहेत, न म शिवाय, ही 5 अक्षरं प्रतीक आहेत। बरं, कशाची प्रतीक आहेत? पंचमहाभूतांची। आपल्यापैकी सगळ्यांना पंचमहाभूत नक्कीच माहिती असणार आहेत। कोणती? एकदा उजळणी करूया। भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश। यापैकी आपण जेव्हा पंचोपचारांनी पूजा करतो त्यावेळी साधारणपणे आपण ज्याचा उपयोग करतो ते ह्या पंचमहाभूतांशी कसे जोडलेले आहेत ते लक्षात घेऊया। भूमी चंदनाच्या साहाय्याने, म्हणून आपण चंदन लेप करतो, चंदनाचं गंध अर्चनासाठी वापरतो। भूमितत्वाचं ते प्रतीक झालं। त्यानंतर जलाने स्नान घालतो किंवा अभिषेक घालतो, म्हणून पाणी हे जलतत्वाचं प्रतीक झालं। पंचोपचारामध्ये चंदन, पाणी, आणखी काय काय बरं वापरलं जातं? अग्नीचं प्रतीक म्हणून आपण दीपम दर्शयामी असं म्हणतो। दिव्यांनी आरती करतो, ओवाळतो, म्हणजे अग्नीचं ते प्रतीक झालं, दीप हे। त्यानंतर काय करतो? धूप, वायूचं प्रतीक आहे। धूम्र, तेजस्वी, पवित्र असा धूम्र म्हणजे धूर या धूपकांडीतून प्रत्ययाला येतोच।
आणि 5वं राहिलं कोण? आकाश. आकाशाचा प्रतीक शब्द आहे. आपण गीतेत शिकलेलेच आहोत. आकाश ध्वनी, नाद किंवा शब्द हे प्रतीक आहे. म्हणून आपण घंटानाद करतो. बघा, पंचोपचारांमध्ये हेच सगळं असतं ना. 5 महाभूतांची ही प्रतीकं पंचोपचारांमध्ये आपण उपयोगात आणत असतो. कोणकोणती? चंदन, पाणी, दीप, धूप आणि घंटानाद. मग नमः शिवायमध्ये पंचमहाभूतांचा समावेश आहे, प्रतीक स्वरूप आहे. तर स्वाभाविक शिवाची पंचोपचार पूजासुद्धा याच माध्यमातून आपण करतोच. आता आणखी लक्षात घेऊया जेव्हा शिवाराधना केली जाते किंवा या पंचाक्षरी मंत्राचा एकाग्रतेने ध्यानस्थ राहून जप केला जातो, त्यावेळी भ्रूमध्याच्या ठिकाणी जो अवकाश आहे, त्या अवकाशामध्ये ध्यानस्थ व्यक्तीला पंचरंगाची ज्योत दिसते, प्रत्ययाला येते. सहज सोपी गोष्ट नाही आहे ना. मलाही नाही हो अजून पंचरंगाची ज्योत दिसलेली. क्वचित कधी 1-2 रंग त्याच्यामध्ये साक्षीदार म्हणून सापडतात, दिसतात. पण पंचरंगाची ज्योत नाही बरं अजून दिसली. तिथंपर्यंत साधना पोहोचायला आणखी मेहनत तर घ्यायलाच हवी ना. पण मग ही पंचरंगाची ज्योत कोणकोणत्या रंगांची मिळून असणार आहे ते माहिती झालं तर आपल्यालाही कुठंपर्यंत पोहोचायचं आहे साधनेमध्ये ते लक्षात यायला लागेल. त्यातला पहिला रंग जो आहे तो मोत्यासारखा. समुद्राचं पाणी जेव्हा फेसाळतं, लाटा उफाळून येतात, तेव्हा या मोत्यासारखाच त्याचा रंग दिसतो ना, किंवा चांदीसारखा चकचकीत दिसतो. तो एक रंग ह्या पंचरंगांमध्ये असतो. दुसरा रंग अरुणवर्ण. जेव्हा सूर्य उगवत असतो त्यावेळी आकाशात जी आभा पसरते, प्रभा पसरते, तो जो वर्ण आहे, रंग आहे, तो अरुणवर्ण. जेव्हा ज्योत भ्रूमध्यामध्ये प्रकाशित होईल त्यावेळी हाही रंग प्रत्ययाला यायला हवा. तिसरा अर्थातच सोनेरी पिवळा रंग. अग्नी जेव्हा प्रज्वलित होत असतो त्यावेळी हाच तर रंग प्रकाशित होतो ना. त्यानंतरचा चौथा रंग जो आहे तो नीलवर्ण. आकाश नीलवर्णाचंच असतं ना. जेव्हा अभ्ररहित आकाश असतं तेव्हा नीलाकाशच म्हटलं जातं ना. तो नीलवर्ण. आणि अर्थात 5वा सात्विक, सत्व, शिवत्वाचं प्रतीक असणारा शुभ्र धवल वर्ण. तिथपर्यंत प्रवास करायचा. हळूहळू हे पंचरंग एकमेकात मिसळतात आणि एकच एक रंग कोणता शिल्लक उरणार, अर्थात धवल रंग. विज्ञानानेही हे सिद्ध केलं आहे ना. सुरुवातीला वेगवेगळे रंग आपल्याला गती नसते किंवा कमी गती असते तेव्हा हे वेगवेगळे ओळखायला येतात. पण जेव्हा अधिक गती प्राप्त व्हायला लागते, कशाची? एकाकार होण्याची, तद्रूप होण्याची, तेव्हा स्वाभाविकपणे गतिमानता वाढली की अन्य सर्व वर्ण एकमेकात मिसळून जातात आणि एकच एक धवल शुभ्र वर्ण प्रत्ययाला येत राहतो. हाच अनुभव भ्रूमध्याच्या अवकाशामध्ये व्यक्तीला मिळू शकतो. मग त्यासाठी संध्योपासन हवंच, उपासना हवीच. मग ह्या उपासनेमध्ये सुरुवात कुठून आणि अंत कुठे तेही बघूया. तेही सांगून दिलंय बरं. हे सगळं आपल्या ऋषी मुनींनी चिंतन मननातून, प्रत्यक्ष अनुभूतीतून मांडलेले विचार आहेत. सुरुवातीला जी उपासना सुरू होते, आपली साधना सुरू होते ती यंत्रमार्फत. यंत्र म्हणजे तरी काय हो? बटन दाबलं की यंत्र काम करायला लागतं.
त्याला जसं सेट केलेलं असेल, जशा आज्ञा देऊन रचना केलेली असेल त्यानुसार ते त्याचं काम करायला लागतं. जगाच्या पाठीवर असलेल्या सगळ्या भूतमात्रांमध्ये दृष्टीसाठी म्हणून जे बाह्य इंद्रिय आहे, ज्याला आपण नेत्र, नयन, चक्षु, डोळे या नावाने संबोधतो, ते डोळे हे काय आहेत? यंत्र आहेत हो. कर्ण, बाह्य दिसणारे कर्ण यंत्रच आहेत ना. आपली पंचज्ञानेंद्रिय ही अशी बाह्य रूपाने जेव्हा प्रकट होतात, दिसतात, प्रत्ययाला येतात, त्यावेळी ती यंत्रासमानच असतात. म्हणून पहिली साधना या यंत्रांची ओळख. अगदी तान्ह्या जीवापासून या यंत्रांची ओळख हळूहळूच होत असते ना. एकदम कळतं का? डोळे, कान, नाक, त्वचा नाही समजत. हळूहळू त्यांची क्षमता, त्यांची मर्यादा, त्यांची दायित्व निभावण्याची पद्धत हे सगळं हळूहळूच उलगडायला लागतं. पण एकदा उलगडलं की यंत्रासमान कायम तसंच. कधीही आपले डोळे ऐकण्याचं काम नाही करणार आणि कान बघण्याचं काम नाही करणार. जगाच्या पाठीवर कोणाच्याही बाबतीत हे असंच असणार. म्हणून यंत्र म्हणजे आपल्याच बाह्य ज्ञानेंद्रियांची ओळख. त्यानंतरची साधना, पुढचा टप्पा, त्यामागचं तत्त्व जाणून घेणं. डोळे कोणत्याही बाह्य आकाराचे असले तरी त्या सगळ्यांचं काम एकच का राहतं? कारण अंतरिंद्रिय म्हणजे दृष्टीशी जोडलेलं केंद्र, त्याला दृष्टी केंद्र असं म्हटलं जातं. विज्ञानाने त्याचं स्थानसुद्धा शोधून काढलं आहे. श्रवणाचं केंद्र, दृष्टीचं केंद्र, चवींचं केंद्र, स्पर्शाचं केंद्र. तेव्हा बाह्य यंत्रस्वरूप आणि अंतरिंद्रिय म्हणजे त्यातला तत्व, गाभा की जो सगळ्यांच्या बाबतीत एकच आहे, त्याला म्हणायचं तत्व जाणून घेणं. मग जे मला दिसतंय त्या वस्तूकडे बघत असताना 50 लोक जर त्याच वस्तूकडे बघत असतील तर त्यांना बघणंच ही एकच क्रिया घडत असते. त्याला म्हणायचं तत्व. आता त्याच्या पुढचा टप्पा जो आहे ना त्याला म्हणतात साधना. ह्याच्यात काय बुवा आता वेगळं आहे? बघण्याची क्रिया, आत्ता जे वाक्य बोलले की 50 जण एकाच वस्तूकडे बघत असतात, पण ज्याच्या अंतरिंद्रियाचा म्हणजे दृष्टी केंद्राचा बुद्धीशी मेळ झालेला आहे, काय बघायचं आहे, का बघायचं आहे, कसं बघायचं आहे, या बाबतीत 50 जणांमध्ये भेद असू शकतो. म्हणून जी ध्येयाधिष्ठित व्यक्ती असेल ती त्यातला त्या वस्तूतून जे बघायचं निश्चित केलेलं आहे तेच बघण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला गोष्ट माहिती आहे, अनेकांनी ऐकलेली पण असणार आहे. कोणती गोष्ट? द्रोणाचार्यांनी परीक्षा घेतली शिष्यांची ती गोष्ट. कोणाला झाड दिसलं, कोणाला पक्षी दिसले, कोणाला पानं दिसली, फुलं दिसली, आकार आहे ना, वस्तू एकच. पण साधना जर असेल, ध्येयाधिष्ठित जर असेल तर नेमकं काय बघायचं तिकडेच लक्ष केंद्रित होतं. म्हणजे बघा, साधनेचा पहिला टप्पा यंत्राची ओळख, बाह्य इंद्रियांची. दुसरा टप्पा अंतरिंद्रियांची ओळख. आणि तिसरा टप्पा ह्या अंतरिंद्रियांशी विवेक, बुद्धी, विचार जोडले जाणं. आता ही साधना त्या वस्तूपुरती मर्यादित असेल तर ती तात्कालिक साधना झाली. मग त्याच्या पुढचा टप्पा कुठला? योग साधना, सातत्य. जे शास्त्रज्ञ वगैरे संशोधक हेच काम करतात ना. भारताचा परचम सध्या सर्व जगामध्ये का लहरतोय? कारण असेच एकनिष्ठ, ध्येयनिष्ठ आणि विशिष्ट विचारांनी प्रेरित होऊन जेव्हा काम केलं जातं तेव्हा त्याला योग साधना असं म्हटलं जातं. अखंड मेळ ठेवणं,
साधना तात्कालिक असू शकते, पण योग साधना मात्र आयुष्यभरासाठी, नव्हे युगांतरासाठी असते. म्हणून चौथा टप्पा हा झाला योग साधना. आणि मग ते झालं वैयक्तिक यश. मग हे वैयक्तिक यश आपल्यापुरतं ठेवून नाही ना चालणार, ते प्रवाहित राहिलं पाहिजे. म्हणून अर्थात अंतिम चरण किंवा अंतिम टप्पा, चरमसीमा जर कोणती असेल साधनेतली, तर ती अर्थातच कोणती असणार? आत्मसमर्पण. तिथपर्यंत साधक जेव्हा पोहोचेल तेव्हा त्याला आपली साधना सफल झाल्याचा साक्षात्कार घडून येईल. पण तो साक्षात्कार घडला हे ओळखायचं कसं? आपल्यापैकीच कुणीतरी प्रश्न विचारलाय बरं, आत्मसाक्षात्कार झाला तर ओळखायचं कसं? कसं सांगणार हो? वेदसुद्धा जेव्हा नेती नेती म्हणून त्या परमात्म्याचा साक्षात्कार शब्दात नाही वर्णन करू शकत, तसं चरमसीमा साधनेची गाठली आहे हे ज्याचं त्यालाच उलगडणार. म्हणून तुकोबा आमचे सहज म्हणून जातात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. शब्दात नाही वर्णन करता येत. तसे हे साधनेचे 5 टप्पे. आपण सुरुवात केली मंत्रापासून, ओम नमः शिवाय. त्या नमः शिवायमध्ये पंचमहाभूतांचं प्रतीक दडलंय हे लक्षात घेतलं. म्हणून आपण पंचोपचारांनी पूजा करतो हेही जाणून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये वर्ण कोणकोणते आपल्याला दिसणार ध्यानस्थ असताना, आणि मग त्या सगळ्या वर्णांचा एक वर्ण जो धवल, तिथंपर्यंत पोहोचायचं आहे. आणि तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी जे 5 टप्पे आहेत तेही आपण समजून घेतले. आता एकच समजून घेऊया आणि मग हा व्हिडिओ संपन्न करूया. आपल्याला श्री विष्णूंचा मंत्र किंवा श्री विष्णूंची उपासना विष्णू सहस्रनामाने केली जाते हे माहिती आहे. श्री गणेशांना मोदक प्रिय आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी प्रसादासाठी मोदक बनवले जातात हेही माहिती आहे. प्रत्येक देवतेचं असं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे हे माहिती आहे. तसं शिवांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्यासाठी शिवतत्वाला, शिवशंकराला अभिषेक प्रिय आहे आणि म्हणून रुद्राभिषेक केला जातो. शिवांवर अभिषेक केला जातो. आजही शिवमंदिरात अभिषेकच केला जातो ना. तेव्हा शिवाला आवडता आहे अभिषेक. 11 रुद्रांचा अभिषेक हे तर आता श्रावणामध्ये आणि अन्य महिन्यांमध्ये सुद्धा प्रदोषकाळी किंवा अन्य ठिकाणी जेव्हा जेव्हा शिवार्चन केलं जाईल तेव्हा तेव्हा 11 रुद्रांचा अभिषेक सहजच केला जातो. विष्णूच्या उपासनेसाठी एकादशी व्रत केलं जातं आणि शिवाच्या आराधनेसाठी उपासनेसाठी 11 रुद्रांचा अभिषेक केला जातो. दोन्हीकडे एकादशच. म्हणून शिव आणि विष्णू ही दोन्ही तत्व अभेद्य एकरस आहेत हे आपल्याला उलगडतं. म्हणजे केशव आणि शिव भिन्न नाहीतच, हे दोन्हीही अभिन्नच आहेत. काहीतरी जरा वेगळी माहिती जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला. आता जेव्हा जेव्हा ओम नमः शिवायचा जप आपण करू किंवा त्याची उपासना करू त्यावेळी निश्चितपणे हे सगळं ध्यानात घेऊन आपली उपासना कुठंपर्यंत पोहोचवायची आहे हे प्रयत्न करणे साध्य होईलच. तीच शिवाचरणी प्रार्थना आणि हा व्हिडिओ संपन्न करूया. आवडला असेल तर लाईक करा, शेअर तर आपण करत असालच, आणि हो, सबस्क्राईब करायला आपला चॅनल विसरू नका हां. आणि बेल आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.